जिल्हा परिषद शाळा आमच्या बंद पाडून खाजगी शाळांना प्रोत्साहन द्यायला लागले प्रशासन. आपल्या विद्या मंदिर कळंबे कळे या शाळेमध्ये शिक्षणाची अतिशय दयनीय अवस्था आहे. एकूण येथे 1ली ते 5वी असे 5 वर्ग आहेत आणि एक शिक्षक त्या 1ली ते 5वी या वर्गाला शिकवत आहेत. आता 1ली ते 5वी पर्यंत 55 विद्यार्थी आहेत, पण त्यांना पाहिजे तसं शिक्षण आता मिळत नाही. शिक्षक 1 आणि वर्ग 5 अशी करवीर तालुक्यातील कळंबे तर्फ कळे येथील जिल्हा परिषदेच्या शाळेची विचित्र परिस्थिती आहे. 1ली ते 5वी अशी 5 वर्गांची शाळा, पण शिक्षक एकच असल्याने विद्यार्थ्यांना शिक्षण हक्कापासून वंचित राहावं लागत आहे. कळंबे गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेत केवळ एकाच शिक्षकावर संपूर्ण शाळेची जबाबदारी असल्यामुळे लहानग्या मुलांना ज्ञानाचे संस्कार देणारा गुरुच मिळत नसेल तर शिक्षण व्यवस्थेचा पाया किती ढासळलेला आहे याचा प्रत्यय इथे येत आहे. शाळा व्यवस्थापन समितीने परिस्थिती सुधारावी म्हणून पंचायत समितीकडे धाव घेतली. राज्याच्या शालेय शिक्षण विभागाचे मंत्री दादासाहेब भुसे यांना निवेदनही दिलं, मात्र गेली 8 महिने यावर कोणतीच ठोस कारवाई झालेली नाही. नमस्कार, माझे नाव रामचंद्र पटेल, शाळा शिक्षण समिती सदस्य. गेल्या मे महिन्यापासून पाठपुरावा करत आलेलो आहे. 1ली ते 5वी जे आमचे वर्ग आहेत आणि शिक्षक आम्हाला आता एकच इथं शिल्लक राहिलेला आहे. त्यामुळं बरेच वेळा आम्ही वारंवार मागणी केली. जिल्हा शिक्षण अधिकारी असो, पंचायत समिती असो, गट शिक्षण अधिकारी सगळ्यांच्या जवळ मागणी केली. आमचे गावामार्फत आम्ही शिक्षण कमिटी गावातले लोक आम्ही घेऊन गेलो तिथपर्यंत, तरी सुद्धा तिने आमचं काय अजून मनाव घेतलेलं नाही शासनानं. सरकारी शाळा बंद पाडून खाजगी शाळांना प्रोत्साहन देण्याचं धोरण आहे का? हेच आम्हाला काही कळना झालंय. जिल्हा परिषद शाळा आमच्या बंद पाडून खाजगी शाळांना प्रोत्साहन द्यायला लागले प्रशासन. हेच आम्हाला म्हणावं लागेल. या गोष्टीबद्दल काय मागणी आहे? आम्हाला एक आता शिक्षक आम्हाला आहे, शिक्षकच आम्हाला मिळाले. आम्हाची मुलं शिकणार कशी आमची पुढे भविष्य त्यांचं आता इथं आमचं जर हे झालं तर मुलांचं भविष्य काय राहणार? पुढे मुलं आमची प्रॉपरला होतील. आता शिक्षणाचा दर्जा आमचा ढासळलेला आहे शिक्षक नसल्यामुळे. पंचायत समितीकडे याविषयी पाठपुरावा केल्यानंतर हा विषय जिल्हा परिषदेच्या अखत्यारीत आहे असे उत्तर दिले जाते, तर जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाकडे तक्रार केल्यास तिथून पुन्हा पंचायत समिती कार्यवाही करेल असे समितीला सांगण्यात येतं. त्यामुळं परस्परांना बोट दाखवण्याच्या खेळात दिवस जातात, तर विद्यार्थ्यांचे भविष्य अंधारात ढकलले जात असल्याची भावना येथील ग्रामस्थांकडून व्यक्त होत आहे. नमस्कार, मी श्रीकांत देसाई, कळंबे तर्फ कळे, तालुका करवीर. आमच्या गावामध्ये पाहिलं तर आपण ही जिल्हा परिषदेची शाळा आहे आणि या शाळेमध्ये गेल्या वर्षी 3 शिक्षक कार्यरत होते. मे मध्ये एक शिक्षिका रिटायर झाल्या आणि त्याच्यानंतर आता मागच्या महिन्यामध्ये दुसऱ्या मॅडम आहेत त्यांची बदली झाली आणि या ठिकाणी एकच शिक्षक आता सध्या कार्यरत आहे. एकूण येथे 1ली ते 5वी असे 5 वर्ग आहेत आणि एक शिक्षक त्या 1ली ते 5वी या वर्गाला शिकवत आहेत. त्यामुळं या ठिकाणी 1ली ते 5वी या सगळ्या विद्यार्थ्यांना एक शिक्षक जर शिकवत असतील तर ही अतिशय दयनीय अवस्था या ठिकाणी जिल्हा परिषद शाळेची म्हणावी लागेल. या ठिकाणी आमची शाळा कमिटी, गट शिक्षण अधिकारी असतील, जिल्हा शिक्षण अधिकारी असतील यांना भेटली आणि त्या ठिकाणी आम्ही स्थानिक आमदार साहेबांना देखील या संदर्भामध्ये आम्ही भेटलो आणि स्थानिक आमदार साहेबांनी देखील या ठिकाणी जिल्हा शिक्षण अधिकाऱ्यांना संपर्क केला आणि तात्काळ या ठिकाणी शिक्षक देण्याची त्या ठिकाणी साहेबांनी देखील त्यांना विनंती केली, परंतु अद्यापर्यंत शिक्षण अधिकाऱ्यांनी हा विषय मनावर घेतलेला काही दिसत नाही. आणि या ठिकाणी अजूनपर्यंत आज या ठिकाणी पाहिलं तर 6 महिने एक टर्म शाळेचं ह्या वर्षीचं गेलंय, परंतु मुलांना पाहिजे तसं शिक्षण अजून शिक्षक मिळालेलंच नाही आणि त्या ठिकाणी मुलांच्या शिक्षणाची गुणवत्ता ढासळत चाललेली आहे. आणि एवढा पाठपुरावा करून सुद्धा जर जिल्हा परिषद शाळेला जर शिक्षक मिळत नसतील तर ही अतिशय दयनीय आणि अशी अवस्था समजावी लागेल. आणि जिल्हा परिषद शाळा आता बंद पडणार की काय आणि सामान्य जनतेची, सामान्य लोकांची मुलं आता शिकणार कुठं हा एक प्रश्न त्या ठिकाणी तयार झालेला आहे.
आणि त्यामुळं आमची प्रशासनाला विनंती आहे, शिक्षणाधिकारी असतील, गट शिक्षणाधिकारी असतील, यांना विनंती आहे की आपण या ठिकाणी तात्काळ पाऊल उचलून आम्हाला या ठिकाणी शिक्षक तात्काळ द्यावा. तशीच अशीच परिस्थिती तालुक्यातील बऱ्याच शाळांची आहे. त्यामुळे शिक्षणाधिकाऱ्यांनी आता या विषयाकडे गांभीर्याने लक्ष देणं ही गरजेचं आहे. अन्यथा आम्हाला काहीतरी स्थानिक लेवलला पाऊल उचलावं लागेल या बाबतीमध्ये, या संदर्भामध्ये. नाहीतर मग आम्हीच आता इथं शिक्षक ठेवायची, प्रायव्हेट शिक्षक आम्ही ठेवून आम्ही शाळा चालवाव्या का? जिल्हा परिषद शाळा आता आम्ही स्थानिक लेवलला आम्ही मग लोकवर्गणीत काढून प्रायव्हेट शिक्षक आम्ही ठेवतो इथं आणि आम्ही शाळा चालवतो. तुम्ही तसं सांगा की बाबा आम्हाला शिक्षण द्यायला जमत नाही, असं शिक्षणाधिकाऱ्यांनी जाहीर करावं. मग आम्ही ग्रामस्थ निर्णय घेतो आणि आमच्या शाळा आम्हीच चालवतो. सध्या शाळेमध्ये एकाच वर्गात 1ली ते 5वी पर्यंतच्या मुलांची एकत्र वर्ग पद्धती तयार करण्यात आली आहे. त्यामुळे एकाच शिक्षकाने 5 वर्ग, 5 अभ्यासक्रम, 55हून अधिक विद्यार्थ्यांना सांभाळताना त्यांची कसरत होत आहे. परिणामी शिकवण्यास सातत्य राहत नसल्यामुळे अभ्यासाचा दर्जा खालवण्याचा धोका आहे. अनेक मुलं शाळा चुकवू लागली आहेत. परिणामी पालकांमध्ये प्रचंड नाराजी असल्याचं चित्र पाहायला मिळते. तर सध्या कार्यरत असलेले शिक्षक हे येत्या 2 महिन्यामध्ये सेवानिवृत्त होत असल्यामुळे शाळेला शिक्षक मिळाला नाही तर विद्यार्थ्यांचं काय होईल अशी चिंता व्यक्त होत आहे. शाळा मुलांच्या भविष्याची पहिली पायरी समजली जाते आणि ही पायरी भक्कम करण्यासाठी गुरु असणं गरजेचं आहे. शिक्षक नसेल तर मुले शिकणार कशी? मुलांचे भवितव्य काय? शिक्षक नसल्यामुळे आता शिक्षणाचा दर्जा ढासळलेला आहे. आज अनेक शाळांमध्ये शिक्षकांची पदे रिक्त असून त्यामुळे शिक्षणाचा दर्जा दिवसेंदिवस खालावत चालला आहे. याकडे गांभीर्याने लक्ष देणं गरजेचं आहे. कळंबे तर्फ कळे या शाळेमध्ये एकूण पट 55 आणि यामध्ये एका शिक्षकाची जागा रिक्त आहे. गुणवत्ता टिकून ठेवण्यासाठी तातडीने शाळेला शिक्षक द्यावा अशी मागणी पालक वर्गातून होत आहे, असे मत शाळेचे शिक्षक माणिक शंकर शिंदे यांनी व्यक्त केले. नमस्कार, मी पहिला पन्हाळा तालुक्यामध्ये होतो आणि 16 मे 2023 या ठिकाणी हजर झालो. त्यावेळी पहिले 2 शिक्षक होते माझ्या अगोदर कार्यरत आणि त्यानंतर मी 3रा शिक्षक होतो. त्यावेळी पट आमचा 3 शिक्षकाचा होता. आता त्यानंतर काय झालं, गेल्या वर्षी पट कमी झाल्यामुळे या ठिकाणी 2 शिक्षकाचा पट आहे. 55 एकूण शाळेचा पट 55 आहे आणि यामध्ये 1 शिक्षकाची जागा रिक्त आहे. परंतु या ठिकाणी काय झालेलं आहे, शासनाच्या बदली पोर्टलवरून 1 शिक्षिका काय होत्या मुख्याध्यापिका, त्या बदली होऊन केरले शाळेमध्ये गेल्या. 1 ते 5वी पर्यंतचे वर्ग असून या ठिकाणी मुलांची गुणवत्ता चांगली आहे. पालकांची एवढीच मागणी आहे की तातडीने आमच्या शाळेला गुणवत्ता टिकून ठेवण्यासाठी काय आम्हाला 1 शिक्षक द्यावा. ही शाळा व्यवस्थापन समितीने मे पासून पाठपुरावा केला तरी सुद्धा प्रशासनानं शिक्षकाची पूर्तता न केल्यामुळे मी आहे त्या वेळेमध्ये माझं 1 ते 5वीच्या वर्गाचं अध्यापनाचं कार्य करतो. 1 वर्गाला मी अगोदर काय करतो, टीचिंग करतो आणि दुसऱ्या वर्गाला मी काय करतो, ग्रुपनं त्यांना गटकार्य करायला देतो आणि त्यांचं गटकार्य संपल्यानंतर मग ह्या वर्गाचं अध्यापन थांबवून त्या गटकार्य करायला दिलेल्या वर्गाला मी अध्यापनाचं कार्य करतो. असं माझं बहुवर्ग अध्यापनाचं काम दिवसभर दैनंदिनी माझी चालू असते आणि जेवढं जमेल तेवढं. मी आता येणाऱ्या जानेवारीमध्ये रिटायर आहे. मग रिटायर झाल्यानंतर तिथं 0 शिक्षक आहे. मग गावकऱ्यांना प्रश्न पडला काय की आता शिक्षक रिटायर झाले, आता एवढी पाठपुरावा करून देखील आमच्या शाळेला शिक्षक रिटायर झाल्यानंतर शाळा आमची बंद पडणार का, असा प्रश्न पडल्यामुळं तातडीनं आमच्या शाळेमध्ये 1 शिक्षकाची गरज आहे आणि तशी पाहिली तर 2 शिक्षकाची. कारण काय, मी पण आता येणाऱ्या जानेवारीमध्ये 26ला रिटायर असल्यामुळे या ठिकाणी परत 1च शिक्षक राहणार पुन्हा आणि मागची परिस्थिती पुढे येणार. एवढंच या ठिकाणी मी सांगू शकतो. मुलं इथली फार बुद्ध्यांक चांगला आहे. काल शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये आमची 4 मुलं जवळजवळ 100च्या पुढं मार्क मिळवलेली मुलं आहेत. केंद्रामध्ये 160चा टॉप आहे. शिष्यवृत्तीचा सराव झाला काल, त्याच्यामध्ये आमची 4 मुलं चांगल्या प्रकारे मार्क पडलेले आहेत. असं दरवर्षी या शिक्षक म्हणजे या क्षेत्रामध्ये काय आहे, गुणवत्तेचा या ठिकाणी मुलांचा बुद्ध्यांक चांगला आहे. मुलं पण फार रिस्पॉन्सिबल आहेत आणि त्यांचा प्रतिसाद चांगला असल्यामुळे गावकऱ्यांचा पण चांगला आहे. इथं फक्त त्यांची एकच मागणी आहे की लवकरात लवकर आमच्या शाळेला शिक्षक मिळावा आणि आमच्या विद्यार्थ्यांचं नुकसान टाळावं. धन्यवाद. माझं नाव माणिक शंकर शिंदे. मी या ठिकाणी अध्यापक म्हणूनच काम करतोय. माझी आता फक्त 2 महिने सेवा राहिलेली आहे. शिक्षक नसेल तर मुलं शिकणार कशी? त्यांचं भवितव्य काय? हा प्रश्न पालक आणि समाजासमोर उभा राहिलाय.
कळंबे तर्फ कळे या गावामध्येच नाही तर अनेक ग्रामीण भागातील शाळांमध्ये एकाच शिक्षकावर सर्व वर्गाचा ताण आहे. परिणामी विद्यार्थ्यांचं मूलभूत शिक्षण अपुरं राहतं आणि शैक्षणिक गुणवत्ता ढासळते. शिक्षकांची कमतरता भरून काढण्यासाठी प्रशासनाने तत्काळ पावले उचलण्याची गरज असल्याचे ग्रामस्थांचे मत आहे. माझे नाव माधव भारतीय. मी सध्या ग्रामपंचायत सदस्य आणि शाळा व्यवस्थापन सदस्य पण आहे. आणि आपल्या विद्यामंदिर कळंबे तर्फ कळे या शाळेमध्ये शिक्षणाची अतिशय दयनीय अवस्था आहे. कारण शाळेला शिक्षकच उपलब्ध नाही आहेत. सध्या शाळेमध्ये मे महिन्यापर्यंत 3 शिक्षक कार्यरत होते, पण 30 जूनलाच एका मॅडमांची रिटायरमेंट झाली. त्यानंतर 2 शिक्षक कार्यरत राहिले. त्यानंतर इयत्ता 1ली ते 5वी पर्यंतची शाळा आमच्या गावामध्ये आहे. 2 शिक्षक कार्यरत राहिल्यानंतर आम्ही वारंवार शिक्षकाची मागणी करत होतो. त्यानंतर नोव्हेंबरमध्ये पुन्हा एकदा मुख्याध्यापक मॅडम होत्या, हंकारे मॅडम, त्यांची ऑनलाईन पद्धतीने बदली झाली. त्या ठिकाणी देखील आम्हाला शिक्षक परत मिळाला नाही. परत त्यानंतर एकच शिक्षक आमच्या शाळेमध्ये आता सध्या कार्यरत आहेत. त्यांचा कालावधी देखील जानेवारी महिन्यापर्यंतचाच आहे. त्यानंतर शाळेला शिक्षकच राहत नाही. मुलांच्या शिक्षणाचे नुकसान होत आहे. त्यांच्या शिक्षणाची गुणवत्ता ढासळलेली आहे. आता एक शिक्षक आणि 5 वर्ग असे एकाच ह्याच्यामध्ये शिक्षण देत असताना त्यांना पाहिजे तसं शिक्षण भेटत नाही. आम्ही शिक्षक मागणीसाठी वारंवार मे महिन्यापासून जिल्हा शिक्षणाधिकारी, पंचायत समिती, गट शिक्षणाधिकारी, CO, त्यानंतर मंत्री यांच्यापर्यंत आम्ही निवेदन दिलेले आहेत. तरी देखील आजपर्यंत आमच्या शाळेला नियमित असा शिक्षक मिळालेले नाही आहेत. कुणाला निवेदन दिले त्याआधी कुणाला भेटला, काय उत्तर तुम्हाला? काय आम्ही गट शिक्षणाधिकारी, पंचायत समिती यांना भेटलो. शिक्षणाधिकारी जिल्हा परिषद मीना शेणकर मॅडम यांना भेटलो. त्यांनी असं सांगितलं की बदलीची प्रोसेस झाल्यानंतर तुम्हाला तुमच्या शाळेला शिक्षक मिळून जातील. पण बदली प्रोसेसचा यांचा प्रोसेस तर पूर्ण होऊन गेली, तरी देखील आमच्या शाळेला अजूनपर्यंत शिक्षक मिळालेले नाही आहेत. किती विद्यार्थी आणि काय परिणाम होतो? आता 1ली ते 5वी पर्यंत 55 विद्यार्थी आहेत, पण त्यांना पाहिजे तसं शिक्षण आता मिळत नाही. पाठीमागच्या गेले 2 वर्षाचा तुम्ही जर विद्यार्थ्यांचा शाळेचा हे सारांश जर बघितला तर कळंबे गावचे विद्यार्थी तालुक्यामध्ये टॉपर आहेत. प्रत्येक शाळेमध्ये प्रज्ञाशोध परीक्षा असेल, KT परीक्षा असेल, ह्यामध्ये राज्यात केंद्रात असतील, राज्यात असतील, जिल्ह्यामध्ये असतील, सगळ्या ठिकाणी टॉपचे मुलांचं शिक्षणाची गुणवत्ता आहे. पण त्यांना पाहिजे तसं जे शिक्षण पाहिजे ते या ठिकाणी आता मिळत नाही.